विधानसभेच्या निवडणुकीनंतर पहिल्यांदाच मनसे पक्षाचा जाहीर सभा जी आहे ती कार्यकर्त्यांसोबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे घेणार आहेत। आपल्यासोबत मनसे पक्षाचे नेते संदीप देशपांडे आहेत। संदीप देशपांडे जी जवळपास 2-2.5 महिने उलटायला लागले आहेत आता संपूर्ण विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालाला। राजसाहेबांची सभा होते, या सभेतून काय मुख्य मार्गदर्शन राज ठाकरे करतील, तुम्हाला काय वाटतं? आजचा जो मेळावा आहे हा राज्यस्तरीय मेळावा भरवलेला आहे। याच्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व राज्यातले पदाधिकारी, महाराष्ट्र सैनिक आज मेळाव्याला येणार आहेत। येणाऱ्या काही दिवसामध्ये आपल्याला माहिती असेल तर सगळ्याच राज्यातल्या महानगरपालिकांची निवडणूक अपेक्षित आहे, नगरपालिकांची निवडणूक अपेक्षित आहे, पंचायत समितीच्या निवडणुका अपेक्षित आहे। तर पक्षाची तयारी कशी असली पाहिजे, कुठले मुद्दे घेऊन पुढे, या संदर्भातलं सगळं मार्गदर्शन, पक्षाच्या पुढील वाटचालीबद्दलचं मार्गदर्शन हे राजसाहेब करतील। परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आगामी काही काळात लागू शकतात। खरं तर त्या सगळ्या संदर्भातचा निकाल आता कोर्टात पेंडिंग आहे, परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कशा पद्धतीने लढवणार आहात तुम्ही? कारण की भाजपच्या साथीने लढवणार की स्वतःच्या साथीने? तर या संदर्भातलंच मार्गदर्शन आज साहेब करतील, आपण सगळ्यांनी ऐकूया। परंतु गेल्या काही अनेक निवडणुकांमध्ये खरं तर मनसे पक्षाकडनं भाजपला एक छुपी साथ मिळत होती असं सातत्याने विरोधक जे आहे आरोप करत होते। बीपी काही असा विषय नव्हता। आमची एक भावना होती की भाजपबरोबर युती करावी अशी, पण ती कम्युनिकेशन गॅप म्हणा किंवा काही गोष्टीशी चर्चा न झाल्यामुळे, तेवढा वेळ नसल्यामुळे किंवा तेवढी स्पेस नसल्यामुळे ती झाली नाही। महानगरपालिकेला व्हावी अशी आमची भावना आहे, ती आम्ही साहेबांकडे व्यक्त केलेली आहे, पण याच्यावरचा जो अंतिम निर्णय असेल तो साहेब घेतील। खरं तर राज्यात खूप साऱ्या मोठ्या घडामोडी होताना पाहायला मिळतात, परंतु मनसे पक्षाकडनं त्याच्या संदर्भात कोणतीही भूमिका नाही आहे सध्यापर्यंत। तुम्ही मनसे नेते आहात म्हणून तुम्हाला विचारतोय, बीड जिल्ह्यामध्ये जे संतोष देशमुखचं हत्या प्रकरण झालं त्यामध्ये सातत्याने धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी विरोधक करतात। मला असं वाटतं या संदर्भात, बीडीच्या संदर्भात किंवा जे काय महिना दीड महिना जो काय प्रकार आम्ही बघतोय, आपल्या माध्यमातून बघतोय, राज्य सरकार याच्यावर एक इन्क्वायरी बसवलेली आहे, SIT बसवलेली आहे। आपण, मला असं वाटतं त्याचा रिझल्ट येईपर्यंत तरी थांबूया आणि मग ते जेव्हा त्याचा निकाल येईल त्यावेळेला निश्चितपणे त्याच्यावर भूमिका मांडू। परंतु राज्यात पीक विमा घोटाळा असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या हार्वेस्टरच्या संदर्भातले पैसे घेतलेल्याचा घोटाळा असेल, असे अनेक एक प्रकरणं जी आहेत ती समोर येताना पाहायला मिळतात। भाजपचे आमदार असलेले सुरेश धस सातत्यानं अनेक आरोप जे आहेत ते धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडांवरती लावताना पाहायला मिळतात। मला असं वाटतं जर कुठला घोटाळा झाला असेल किंवा काय, आता ते तर सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत ना धस, मग इथे बोलण्यापेक्षा त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे पण तक्रार केली पाहिजे, मुख्यमंत्र्यांनी निश्चितपणे त्याच्यावर चौकशी करतील। खरं तर पालकमंत्रीपदाच्या संदर्भात अनेक वाद जे आहेत ते महायुतीमध्येच पाहायला मिळतात। बीड जिल्ह्याचं पालकत्व आता अजित पवारांकडे गेलं। युतीमध्ये नुसते पालकमंत्रीपदाचे वाद नाही आहेत, तर अनेक गोष्टींवरनं वाद आहेत आणि तो त्यांचा आपापसातला विषय आहे, त्याच्यावर आम्ही भूमिका मांडण्याची गरज नाही। धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। मनसे नेते संदीप देशपांडे होते, त्यांचं म्हणणं आहे की युतीमधले वाद आहेत त्याच्यावरती आम्ही कोणतीही भूमिका मांडणं योग्य नाही, परंतु सुरेश धस यांच्याकडे जर काही घोटाळ्याचे पुरावे असतील तर त्यांनी मुख्यमंत्र्यांना द्यावे असं मत संदीप देशपांडेंनी व्यक्त केले। त्याचसोबतच आजच्या मनसेच्या मेळाव्यामध्ये राज ठाकरे हे भाजपसोबत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये जाणार आहेत की नाही या सगळ्या संदर्भातलं भाष्य जे आहेत ते आज स्वतः राज ठाकरे करतील असं मत जे आहे ते संदीप देशपांडे यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केले। व्हिडिओ जर्नलिस्ट खंडू कसबेसह अक्षय मंगणी, TVN मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।